हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सरकारच्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या 2026 मधील बोनस अत्यंत रखडला आहे. प्रति हेक्टर बोनस देण्यापूर्वी अपेक्षा आणि विधानसभेतील मागण्या असूनसुद्धा वितरणाच्या नेमक्या तारखा आणि अधिकृत अंमलबजावणी अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे विदर्भात 1 लाखहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सध्याची स्थिती प्रलंबित वितरण. राज्य सरकार आश्वासित बोनस देण्याच्या चर्चा करत असले तरी पेमेंटच्या निश्चित तारखा जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढत आहे. मागणी. नेते आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रति हेक्टर समर्पित मदतीसाठी आग्रह धरत असून राज्य मंत्रिमंडळाने मदत निधीचे त्वरित वितरण करावे अशी मागणी करत आहेत. प्रभावित जिल्हे. या जिल्ह्यांचा परिणाम प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया यांसारख्या भात पिकवणाऱ्या प्रदेशांवर होत आहे. मला वाटतं की अजूनपर्यंत शासनाचा असा अधिकृत तारखा किंवा जाहीर आलेला नाही. सध्या 2026 मध्ये बोनस मिळतो की काय हा प्रश्न सर्वांचा आहे आणि तो सुटतो की काय, कारण की जुलै महिन्यामध्ये आपण रोवणीचा हंगाम चालू होणार आहे. या 15 तारखेपर्यंत तारीख जर जाहीर झाली तर बोनस मिळेल, अन्यथा 2026चा बोनस फक्त अधिवेशनामध्ये मागणी करण्यात आले होते, पण ते वास्तव्यामध्ये उतरवण्यात आलेला नाही असा धरू आपण. तरी मित्रांनो, आपल्याला अजून प्रतीक्षाच करावी लागेल असे मला वाटते. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.